नमस्कार, मी संगीता काळे. हे बघा, आज काय बनवायचं आपल्याला. आज इथं मस्तपैकी ओला हरभरा मी घेतला आहे बघा मैत्रिणीनो. बाजारात भरपूर अगदी स्वस्त भेटतोय हा. आणि इथं घेतल्यात मी अगदी मोजून 6 मिरच्या, लसूण आणि जिरी. इथं कांदे घेतल्यात 2 चिरून, कढीपत्ता घेतला आहे, कोथिंबीर घेतली अगदी भरपूर, टॅमॅटोसुद्धा घेतला आहे पाहू शकता. आणि इथं शेंगदाण्याचा कुटही घेतला आहे आणि सफेद तीळ घेतले बघा, 1 चमचाभर घेतलेले आहे मैत्रिणो. आणि थंडीच्या महिन्यात अगदीच आवर्जून हावरी तीळ खावे. चला आता इथं कढई ठेवली गॅसवर, मस्तपैकी आपण हे हरभरे भाजूया बघा मैत्रिणो. अगदी छान असे खरपूस भाजायचे. मग आपल्याला आज काय बनवायचं, आज अगदीच भन्नाट अशी रेसिपी बनवायची. कधी तुम्ही केली का नाही सांगता येत, अगदीच नवीनच आहे. पाहू शकता तुम्ही मस्तपैकी असे मस्त हे अगदी खरपूस असे मऊसूत आपण हे हरभरे भाजून घेणार आहे बघा. आणि अगदीच वेळ लागत नाही त्याला भाजायला मैत्रिणो. खरंच खूप पटकनी भाजतात आणि भाजल्यावर त्याची अगदीच अप्रतिम चव लागते. आणि तुम्हाला सांगू का, पाणी हे अजिबात यूज करायचं नाही आहे बरं का, आपल्याला कशालाच यूज करायचं नाही. पाहू शकता तुम्ही हरभरे अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला हे बघा भाजून घ्यायच्यात मस्त असे. अगदी छान पद्धतीने भाजून झाल्यात बघा. आता इथं मी खलबत्ता घेतला आहे मैत्रिणीनो. तुमच्याकडे जर दुसरा खलबत्ता असता तुम्ही तो सुद्धा यूज करू शकता, कारण की माझ्याकडं हा छोटा खलबत्ता आहे. मी सगळं या खलबत्त्यातच हे करून घेणार आहे बघा. अशा पद्धतीने मस्त असं गरम गरम आबडधोबड जाडसर असं हे आपल्याला कुटून घ्यायचं आहे. पहा मैत्रिणी बघा, मस्त असं कुटून झालेलं आहे आपलं, पाहू शकता. अगदी संपूर्ण हे बघा मस्त असं कुटून झालं आहे याच्यात. आणि अगदीच पटकनी होतं. अगदी त्याचा असा भरडा करून घेतलेला आहे ह्या हरभऱ्याचा, पाहू शकता तुम्ही. अगदी मऊसूत आणि खूप छान भाजल्यामुळं आपल्याला कुटायला बी प्रॉब्लेम नाही होत. अगदी झटकनी कुटून होतं बघा. इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे, तेल टाकलं आहे. तेल हे थोडंसं जास्तच टाकायचं बरं का, याला कुंजूसपणा करायचा नाही. तेल थोडं जास्त टाकायचं. जिरी मोहरी टाकलेली छान तडतडलेली आहे. त्याच्यानंतर मी कढीपत्ता बी टाकून दिला आहे, पाहू शकता तुम्ही मैत्रिणीनो. कढीपत्ता छान तडतडला की जो आपण बारीक कट करून घेतलेला कांदा आहे ना, तो सुद्धा टाकायचा बरं का. कांदा तुम्ही बारीक चिरा किंवा उभा चिरला तरीही चालेल मैत्रिणीनो. म्हणजे तुम्हाला जसं आवडतो ना त्या पद्धतीने तुम्ही चिरू शकता, असं नाही की बारीकच चिरायला पाहिजे म्हणून. आता इथं टॅमॅटो बी मी टाकून देते. टॅमॅटो बी आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीने परतून घ्यायच्यात बघा, सॉफ्ट एकदम मस्त असं परतला पाहिजे बघा कांदा टॅमॅटो. त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा टाकायचं आपण जो मी तुम्हाला मिरच्या दाखवल्या होत्या ना, जिरी, आलं आणि लसूण आणि ह्या 6 मिरच्या, याचा मस्त असा खरडा बनवला आहे, तो सुद्धा मी टाकून घेतला आहे बघा. कारण की मिरच्या जर कमी तिखट असल्या तुम्ही जास्तही घालू शकता, पण इथं ह्या तिखट मिरच्या आहे त्याच्यामुळे मी फक्त 6 घातलेल्या आहेत मैत्रिणी. आणि तो खरडा आता अगदी चांगल्या पद्धतीने आपण हा परतून घेऊया बघा मस्तपैकी. आणि इथं टाकायचे 1 चमच्यावर हावरी तीळ घेतलेलं, हे सुद्धा छान पद्धतीने आपल्याला तेलात असं परतायचं आहे बरं का. आणि जर मी आधी टाकलं असतं ना तर आपला हावरी तीळ जळालं असतं, त्याच्यामुळं मी आधी नाही टाकलं, नंतर टाकलेलं पाहू शकता मैत्रिणी. खूप अप्रतिम अशी ही रेसिपी होती. इथं चवीपुरतं मीठही घालून घेतलं आहे बघा. म्हणजे कसं आहे, आपलं मीठ हे संपूर्ण कांद्याला वगैरे टॅमॅटोला आणि तो खरडा आहे त्याला सुद्धा लागेल, म्हणजे आपला खरडा ठसकायचा नाही आहे. त्याच्यामुळं मी लगेच मीठ टाकलं आहे, पाहू शकता तुम्ही. अगदी छान पद्धतीने ते असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मी टाकलं आहे बघा धना पावडर 1 चमचा आणि थोडीशी हळद. याच्या विरहित आपल्याला दुसरं काय टाकायचं नाही आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. कारण की मसाले यूज करायचे नाही आपल्याला बनवायचा आहे हरभऱ्याचा ठेचा अगदी गावरान पद्धतीने. आणि ठेचा हा हिरवागारच व्हायला पाहिजे, पाहू शकता तुम्ही. हिरवागार मस्त असा ठेचा झाला पाहिजे. आणि हा ठेचा अगदी 4 दिवससुद्धा टिकू शकतो, काय 8 दिवससुद्धा टिकू शकतो, असा हा खरडा होता मस्त. गावरान पद्धतीने हा ठेचा आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. इथं 2च चमचे मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे, तो सुद्धा जास्त टाकलेला नाही आहे. आता हे संपूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा हा ठेचा आपला.
आणि अगदी भरपूर सारी अशी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. आणि खरं सांगू का मैत्रिणी, कोथिंबीर तुम्ही जेवढी जास्त टाकसाल ना, कोणताही ठेचा असू दे त्याला कोथिंबीर घातली ना अजूनच छान चव येते. त्याच्यामुळं कोथिंबीर वापरताना अजिबात चिंगूसपणा करू नका. हे बघा पूर्ण ही आता ठेचा मी असा हलवून घेतला आणि पूर्ण असा जुळून घेतलेला आहे पाहू शकता. आणि त्याच्यावर ठेवायचं आपल्याला हे झाकण. आता गॅसची फ्लेम अगदीच लहान करायची आणि याच्यावर 10 मिनटं तरी झाकण ठेवायचे मैत्रिणी. 10 मिनटांनी पुन्हा चेक करायचं आहे बघा, मस्त वाफेने असं थोडंसं पाणी साधारण सुटलेलं आहे. एकदा ठेचा आपला खालवर करायचा आणि खालवर केल्यावर पुन्हा आपल्याला चेकही करायचं आहे, तो पाहू शकता तुम्ही. पहा आता मी बघते अजून किती बाकी, तरी आपला ठेचा अजून थोडा दमटच आहे. त्याच्यामुळं पुन्हा मी आता त्याच्यावर झाकण ठेवणार आहे मैत्रिणी, पाहू शकता. पुन्हा 5 मिनटं झाकण ठेवणार आहे. 5 मिनटांनी मी पुन्हा पाहणार आहे बरं का. वा, ठेचा तर अगदी मस्त असा झालेला आहे. पहा हरभऱ्याचा ठेचा खूपच छान झाला आणि रंग बी छान आला आहे. अगदी खरपूस असा भाजत आला आहे बघा मैत्रिणी. एवढा सुंदर ठेचा होता ना, तुम्ही जर एकदा केला ना तर खरंच करसान. आणि करा, भरपूर मार्केटमध्ये हरभरे आलेले आहेत, करा ओले हरभरे आणि याचा असा छान ठेचा बनवा. अगदी मस्त आपल्याला टिफिनला न्यायलासाठी खूप छान आहे. मग मैत्रिणींनो, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला सांगा ह्या ठेच्याची. आणि नक्कीच असा ठेचा जर तुम्ही पाहिला ना तर लगेच करायला घ्यासान. आणि खरंच खूप म्हणतात ना, असा गरम गरम ठेचा आणि गरम गरम त्याला बाजरीची भाकर बघा, एकच नंबर लागतो हा ठेचा खायला. बघा किती सुंदर झाला आहे, मस्तपैकी मोकळा फडफडीत झाला आहे मैत्रिणींनो. चला मग उद्या भेटूया आपण. बाय.